नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज घरातून थोडं लवकर बाहेर निघालोय कारण काहीतरी महत्त्वाचं काम आहे। कुठे आणि कशासाठी थांबा, हे तुम्हाला मी पुढच्या क्लिपमध्ये कळवेल। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। म्हणजे बेळगावला पोहोचतो, पण एक्झाम 5ला आहे, म्हणून तोपर्यंत थोडा टाइम युटिलाइज करायला मी आणि मम्मी मामांच्या घरी पुन्हा भेटायला जातो। आणि इथे पोहोचल्यावर मम्मी, मामा आणि मामी सगळे एकमेकांशी मस्त गप्पा मारत होते। खूप दिवसांनी सगळे एकत्र बसल्यासारखं एकदम कोझी होमली वाईफ वाटत होतं। बाजूलाच माझी मामी स्वयंपाक करत होती आणि त्यांच्या गप्पांच्या माहोलमध्ये अजूनही मस्त वाटत होतं। माझे तरी एक्झाम्स होते, सो आय वॉज बिझी विथ इट। आणि त्याच वेळेला मम्मी आणि त्यांच्या फ्रेंड्सनं ठरवलं की थोडं टाइम एकत्र स्पेंड करायचा। सगळ्यांनी मस्त गप्पा मारायचं, आरामात बसायचं आणि थोडं क्वालिटी टाइम स्पेंड करायचं, असं छोटंसं प्लॅन केलं होतं। मला पण हे पाहून बरं वाटतं, कारण एक्झामच्या टेन्शनमध्ये ह्या छोट्याशा मोमेंट खूप प्रेशस वाटतात। मी आणि मम्मी बसची वाट बघत होतो। हलका वारा होता आणि दोघं आम्ही मिळून मस्त टाइमपास करत बसलेलो तिथं बस स्टँडमध्ये। ही आहे माझी मम्मी आणि मावशी, दुसरं काही नाही, बट माझेच ब्लॉग्स टीव्हीमध्ये परत एकदा बघत आहे त्यांनी। आजचा ब्लॉग इथे संपला। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।